नमस्कार माझ्या सर्व बंधू भगिनी आणि बांधवांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एक भाऊ दोन बहीण या व्लॉगिंग चॅनलमध्ये. अजिबात वेळ न घालवता करायची आजच्या या व्लॉगला एक धमाकेदार सुरुवात. हॅलो मित्रांनो, आज आमचा लास्ट दिवस आहे होबार्टमध्ये, डे 7 इन होबार्ट. आमची सगळी पॅकिंग झालेली आहे. बाहेर त्यांनी पण त्यांची पॅकिंग केलेली आहे. ते लोक वेट चेक पण करत आहेत की सगळं बरोबर आहे की नाही आहे. आणि थोडं एक किलो मॅक्सिमम जास्त होईल, नाही तर आमचं जास्त नाही झालं आहे वेट. माझं परफेक्ट आहे, सायलीचं परफेक्ट आहे, ताईचं परफेक्ट आहे. बॅग्स पॅक झालेले आहेत. आम्ही निघायला तयार आहोत. Airbnb 10 वाजता सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सिटी एक्सप्लोर करणार आहोत. सायलीला थोडं शॉपिंग करायचं आहे. रात्री 9 वाजताची फ्लाईट आहे. त्याच्या 1 तास आधी गेस आम्हाला कार ड्रॉप करायची एअरपोर्टलाच आणि तिथून आम्ही मेलबर्नसाठी निघू परत. हा व्ह्यू एकदा शेवटचा बघून घ्या तुम्ही Airbnbमधनं पूर्ण होबार्ट सिटीचा, आणि त्याच्यानंतर आपण निघायची सुरुवात करू. बाय बाय दिस Airbnb ॲज वेल. आणि आता आम्ही निघालो आहे सिटी फिरायला. कार इज रेडी. आता आम्ही एका बेकरीमध्ये चाललो आहे. सायलीने बँजो असं नाव बोललेली आहे ती बेकरीचं. तिकडे आम्ही छोटासा एक ब्रेकफास्ट करायला चाललो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे सायलीची शॉपिंग करायला जाऊ. तिला शूज घ्यायचे आहेत. घेतलाय आता कहून चिकन रोल. ताईंनी घेतलाय चिकन अँड आवो या आणि कॉफी. आता आम्ही खातो. ऑल गुड्स नावाच्या जागी आम्ही आता आलेलो आहोत. सायली तिचे बूट बघत आहे आणि आम्ही असंच फिरत आहोत, कारण का आम्हाला वजन नाही वाढवायचं आहे सामान घेऊन. ऑलरेडी जास्त झालं आहे. फक्त आता सायलीचे बूट घ्या. सायलीने काय शॉपिंग नाही केली आहे आणि आता आम्ही निघालो एका लोकेशनवर. एक सीनिक व्ह्यू पॉईंट टाईप आहे तो. एका तासाची ड्राईव्ह आहे. एका तासात आम्ही परत पण येऊ आणि ते फिरणार आहे. ताजमहल आर्क नाव आहे त्या जागेचं आणि त्याच्या आसपास अजून थोडे पॉईंट्स आहेत, लुकआउट्स आहेत, तिकडे आम्ही फिरणार आहोत. येस, लास्ट डे मजा करू आणि भेटू लोकेशनवर. हाय. आता आम्ही टेसेलेटेड पेमेंट्सच्या इथे आलेलो आहोत. एक व्ह्यू पॉईंट आहे, बीच आहे मागे आमच्या इकडे, बस तिकडे. आम्ही आता खाली जातो आहे आणि तुम्हाला तिकडे एक वेगळ्या प्रकारचे रॉक्स आहेत म्हणून त्यांना टेसेलेटेड पेमेंट्स असं म्हणतात. आम्ही ते रॉक्स जाऊन बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. इकडे बोर्ड आहे. आता तुम्ही जसं हे बघू शकता, हे टेसेलेटेड पेमेंट्स आहेत. माहीत नाही असं का बनलं आहे, आपल्याला गुगल सर्च करावं लागेल त्यासाठी. पण तसं तुम्ही बघू शकता इकडे नॅचरली बनलं आहे हे. हे नॅचरली बनलेलं आहे सगळं. असं समुद्राच्या काठी आहे, इकडे समुद्र आहे पूर्ण. आणि इकडे असं हे दगड, इकडे हे असे दगड बनलेले आहेत. मी सर्च केलेलं आहे की हे दगड असे का बनलेले आहेत. तर त्यांनी लिहिलं आहे की हे नियरली 300 मिलियन इयर्स अगो असं फॉर्म झालेलं आणि मोस्टली ड्यू टू द मुवमेंट्स ऑफ द अर्थ, ज्याच्यामुळे रॉक्स फ्रॅक्चर झालेले आणि सीच्या इरोजनमुळे पण जे सेडिमेंट्स यायचे ते इकडे बसायचे आणि इरोजन व्हायचं सी वॉटरमुळे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे असं टाईल लाईक, मॅनमेड टाईल लाईक डिझाईन इकडे बनलेली आहे. तर तुम्ही एन्जॉय करा. फक्त मी क्लिप्स टाकीन कसं कसं काय दिसतं त्याचं.
आणि आता आपण इकडे बघू शकतो खूप इंटरेस्टिंग गोष्ट सापडली आहे. कोणीतरी इकडे लगोऱ्या बांधून ठेवल्यात. फर्स्ट लगोरी तर एका ठिकाणी आलो आहे ज्याचं नाव आहे ब्लू होल. सो आम्ही ऑलरेडी पोचलेलो त्या लोकेशनवर. तुम्हाला दाखवतो ब्लू होल काय आहे आणि कसं दिसतं ते. ब्लू होल का नाही बघायला येत. जिथे आलो त्या जागेचं नाव आहे फॉसिल बे लुकआउट. इन्फॉर्मेशन अशी खास मला काही मिळाली नाही. सो मला माहीत नाही ॲक्च्युली या जागेबद्दल स्पेशल काय आहे. बट आय थिंक सो हे जे रॉक्स फॉर्म झालेत ना यांचंच काहीतरी रिलेशन असणार टू द फॉसिल्स दॅट आर फाउंड. आता आम्ही ताजमहल आर्चला पोचलेलो आहे. तुम्ही माझ्या खाली बघू शकता. इकडे हा ताजमहल आर्च आहे. कॅमेरा फिरवतो. आमचं अनप्लॅन्ड होतं थोडं. हो पण आम्ही आलो आहे आता पोर्ट आर्थरला. पोर्ट आर्थर एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. तर बघू आम्ही फ्रीमध्ये मिळतं आहे का इकडे बघायला. बट मोस्टली पेड असणार आहे. सो बघतो आम्ही लगेच. आलेलो आहोत युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट पोर्ट आर्थरमध्ये. आणि आम्ही पटकन फिरणार आहोत कारण का टाईमची थोडी कमी आहे. पण आम्ही तरीही पटकन फिरणार आहोत. आम्हाला एक पण दिवस चालण्याशिवाय घालवायचा नव्हता म्हणून आम्ही ही ट्रिप केली आहे. कारण आम्हाला परत चालायचं होतं. ताई आमची दमलेली आहे. ताई थँक्यू सो मच. ताई थँक्यू सो मच. मला फोटो बघून हे बघायची इच्छा होती. सो आम्ही आलो इकडे. मध्ये आल्यावर हे जे तुम्हाला दिसतंय हे एक पोलीस स्टेशन आहे जिथे पोलीस असायचे. पेनिटेन्शियरी आहे. पेनिटेन्शियरी काय असतं बघायला लागेल. बट आम्ही आतमध्ये जाऊन पण बघू शकतो ह्याला. सो आम्ही बघतो आता. लेफ्टला राईटला दिसतंय हे आहे गार्ड टावर. गार्ड टावरच्या पण आतमध्ये आपण बघणार आहोत. पण आता फर्स्ट आपण पेनिटेन्शियरीच्या आतमध्ये जाऊन बघणार आहोत की काय आहे कसं आहे. पूर्ण ओल्डचा असा लुक आहे विठांचा बनवलेलं. होल्स पडले तिकडे पण घ्या सुंदर आहे. जेलवाल्यांना पण मस्त रिव्ह्यू दिला आहे लोकांनी. हे बघा जेल हे समुद्र मस्त एकदम. ते आहेच. जे आपल्याला दिसून येतं इकडे हे लॉ कोर्ट आहे. लॉ कोर्टच्याच बाजूला गार्ड हाऊस होतं. आलो लॉ कोर्ट. पटकन आपण आतमध्ये फिरून येऊया. माहीत नाही इकडे जज कुठे बसायचा. आग लावली आहे सगळ्याला. रूम्स कसले हे पण माहीत नाही. आपल्याला इकडे दिसतंय अकॉर्डिंग टू मॅप ते सिनियर मिलिटरी क्वार्टर आहे हे वालं. पूर्ण गार्ड टावरच्या बाजूला जेव्हा आपण पुढे जातो थोडं
तेव्हा इकडे येतं हे कमांडंट्स हाऊस. हां, कमांडंट्स हाऊस मे बी सिनियर कमांडर असेल. मागे एक बोर्ड होता, आपण बघू आणि तुम्हाला आतलं दाखवतो आता. कमांडंट्स हाऊसच्या इकडे असेल ही सायकल पार्क होत असेल. हे काय आहे? हा त्याचा एक बेडरूम असेल एखादा. हो, घर तर चांगलं दिलं कमांडरला. इकडे त्याच्या गाय म्हशी असतील, माहीत नाही. ह्यात त्याचं लिव्हिंग रूम असेल, कारण इकडे आग लावायचं आहे. शिड्या कुठे जातात? वरती तर घरच नाही. सारा इव्हेंट्स. परत चिमणी. हा बेडरूम असेल अजून एक. हां, झाडं वाडं वगैरे लावायला तर कमांडंट्स हाऊस आहे. मस्त त्याला ॲक्सेस आहे पूर्ण सीचा. वरती इकडे घर आहे पण मला ते दिसत नाही, मे बी तुटलं असेल. मी माझ्या मागे जे बघताय ते आहे स्मिथ ओब्रायन कॉटेज. वन ऑफ द ब्रिटिश पार्लिमेंट मेंबर्स होता तो. आणि आतमध्ये जाऊन बघूया. हे त्याचं लिव्हिंग एरिया असणार आहे. चिमणी बिमणी. हो, आतमध्ये जायला पण जागा आहे. इन्फॉर्मेशन. चिमणी बडबड करते कोणतरी. आयरिश एक्झाइल्स सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. वरतून शिड्या आहेत जायला. अलाउड आहे का? नाही, शिड्या त्यांनी बंद करून ठेवल्यात. सो वरती जायला अलाउड नाही. हा, त्यांनी मॅप देऊन ठेवला आहे बिल्डिंगचा. जसं राईटला इकडे गेलो. पॉलिटिक्स आर आय बिलीव्ह फॉरबिडन. वाव, इकडे याचं मी इन्स्ट्रुमेंटचं नाव विसरलो. येस, खूप गोष्टी आहेत. जेलवाल्यांना पण त्यांनी सगळ्या सुखसुविधा दिलेल्या आहेत. हे लेटर असणार कोणाला तरी. कॅनेडियन रेबल्स दिसतंय. हे ॲक्च्युली हॉस्पिटल आहे. माझी चूक झाली असेल, मी याला पापोस डेपो म्हटलं असेल. बट आय थिंक सो दिस इज द हॉस्पिटल. सो येस, पासून हे हॉस्पिटल आहे. ही लॉन्ड्री आहे त्यांची, छोटीशी लॉन्ड्री. आणि पुढे आपण जाऊ आता पापोस डेपोला. जे बघण्यात येतं आपल्याला ते आहे ॲक्च्युली पापोस डेपो. सेम थिंग जे मी म्हणालो की जिकडे एल्डरली कन्व्हिक्ट्स असायचे त्यांना ते लोक इकडे ठेवायचे. सो इफ आय एम नॉट रॉंग, ही जी बिल्डिंग आहे ही असायलम आहे. पापोस डेपोच्या जस्ट बाजूला ही असायलम आहे, जिथे वेळा लोकांना ठीक करायचे. सायली कुठे गेली? बाजूला त्यांनी एक सेपरेट प्रेझेंट ठेवलेलं आहे, जिथे कोणी नखरे केले तर सरळ इथून उचलून फेकून त्याला इकडे टाकायचे ते लोक. दरवाजा पण दिले सरळ आतमध्ये. आय वॉज राईट दिस टाईम. हा पूर्ण असायलम कॅफे आहे, तो आपल्याला बघण्यात येतो आहे. असायलम कॅफे. सो आता जे हे तुम्हाला दिसतंय हे मी ॲक्च्युली सेपरेट प्रेझेंट्सच्या आतमध्ये आलो आहे. हा एक प्रेझेंटचा दरवाजा आहे. प्रेझेंट्सला नंबर पण दिलेले आहेत आणि एक अशी रूम आहे तुमच्यासाठी. सेपरेट प्रेझेंट्स, गाईड डॉग्स. ही प्रेझेंट रूम असणार त्यांनी जी दाखवायला ठेवली आहे. यप, इज डेफिनेटली अ प्रेझेंट रूम. हां, पण त्यांना अशी फक्त वरची हवा दिली आहे, बाकी पूर्ण प्रेझेंट आहे. प्रेझेंट 2. एका प्रेझेंटमध्ये मला माहीत नाही किती लोकांना ठेवायचे. प्रेझेंट 3, प्रेझेंट 4. वाटतं इकडे जे जास्त वाईल्ड असतील ना, वाईल्ड प्रिझनर्सना ते लोक इकडे ठेवायचे. आणि ते जे मी मगाशी रूम्स दाखवले तिकडे थोडं शांत स्वभावाचे प्रिझनर्सना ठेवत असतील ते लोक. अगेन सम इन्फॉर्मेशन सॉरी, तेवढा वाचायला वेळ नाही आहे. ते पनिशमेंट सेल्स आहेत जे आपण बघितले, ABC. हे सगळे पनिशमेंट सेल्स आहेत. माहीत नाही लोक काय करायचे इकडे लोकांसोबत. हां, ही डेफिनेटली त्यांची कोर्ट रूम असणार आहे. आय थिंक सो ही कोर्ट रूम आहे. आय डोंट नो, सेपरेट प्रिझन. ये कोर्ट रूम असणार आहे. जज साहब, मैं निर्दोष हूँ. इकडे सगळे त्यांचे मंत्री संत्री
बसलेले असणार. जज साहेब चढतायत सीडीवर. ऑर्डर ऑर्डर, तुम दोषी हो. हे पूर्ण आपण फिरून आलो आहे आणि हे इकडे होतं सेपरेट प्रिझन. सेपरेट प्रिझनच्या पुढे आलेलो आहे. हे जे तुम्हाला दिसतंय हे आहे मॅजिस्ट्रेट्स हाऊस. त्याच्यानंतर मॅजिस्ट्रेट्स हाऊसच्या बाजूला आहे रोमन कॅथलिक चॅपलिन्स हाऊस. माहीत नाही ते काय असतं, कोणाचं तरी घर आहे. आपण बघू शकतो हे आहे डॉक्टर साहेबांचा हाऊस, ज्युनियर मेडिकल ऑफिसर्स हाऊस. हे आपल्याला इकडे बघण्यात येत आहे. हे आहे एज्युकेशन सेंटर या सो हे आपण सगळ्यात पहिलं बघण्यात येतं आहे एज्युकेशन सेंटर. त्याच्या पुढे आहे पासोनेज. पासोनेज काय असतं मला माहीत नाही आहे, बघू आपण. सो हे जे तुम्हाला दिसतं इकडे समोर ते आहे चर्चच्या भटजीसाठी एक घर. पार्सोनेज लिहिलं आहे. युजली पार्सोनेज आणि चर्च जवळजवळ असतं. सो हे जे दिसतंय हे आहे सेंट डेव्हिड्स चर्च. आणि आता आपली पावलं जात आहेत पुढे कॉन्व्हेक्स चर्चसाठी. जाऊन बघूया सेंट डेव्हिड्स चर्चमध्ये पटकन काय आहे ते. Woo! Sorry for my papa. Give me all the blessings. काय झालं इकडे? ओके. डिवोशन टू दिस चर्च. सगळीकडे नुसत्या प्रेमकथा चालूच असतात. प्रेमकथा. आणि कॉन्व्हेक्स चर्च समोरच आहे. तो हे आहे कॉन्व्हेक्स चर्च. आपण कॉन्व्हेक्ट नाही आहोत, आपण घाबरत नाही म्हणून. मस्त बनवलं आहे, फुल हॅरी पॉटर स्टाईल. जस्ट बाजूला आपल्याला इकडे बघण्यात येत आहे की आहे गव्हर्नमेंट कॉटेज, जिकडे गव्हर्नमेंटची माणसं राहायची. गव्हर्नमेंटची माणसं राहायची इकडे. आणि हे आपलं चर्चू गव्हर्नमेंटचं घरू. घराच्या पुढे गव्हर्नमेंटचं गार्डनू. मागच्या जन्मी मी मे बी या सेम जागी एक मोठ्या गव्हर्नमेंटच्या पोझिशनला उभा असेल. त्यामुळे आज आमचा शेवटचा दिवस होता आणि डेस्टिनीने मला इकडे आणलेलं आहे. या फाउंटनवर, या फाउंटनच्या समोर मे बी मी आराम करत बसत असेल आणि या फाउंटनचा व्ह्यू एन्जॉय करत असेल. आम्ही आलो तेव्हा आमचं सांगायचं राहिलं, हे जे तुम्हाला मध्ये दिसतं हे क्रिकेट ग्राउंड आहे. पिच आहे, सॉरी ग्राउंड आहे आणि ते मध्ये पिच आहे, क्रिकेट पिच आहे. थांबा झूम करतो. हे मध्ये जे दिसतं ते क्रिकेट पिच आहे. जेलवाल्यांना थोडं एंटरटेनमेंट पण हवं म्हणून त्यांनी क्रिकेट ठेवलं आहे. जेलमधून असे चिअर करत असतील लोक टू प्ले द क्रिकेट. आणि त्या पोर्ट हार्थरचा एक्सपिरियन्स संपलेला आहे. आता आम्ही धावतो आहे कारण आम्हाला उशीर होणार आहे. त्यामुळे आम्ही आता घरी जातो आहे. डायरेक्ट एअरपोर्टवर भेटू. बाय बाय, नाही तर डिनरला. होबार्ट इज लुकिंग व्हेरी प्रिटी. आमचा शेवटचा डिनर होबार्टमधला आता आम्ही खायला जातो आहे. Yeah, it's interesting. Yeah.
फूड 1, फूड 2, फूड 3 आम्ही खातो आता. आता शेवटचा डिनर झालेला आहे. खरंच खूप छान होता डिनर. एकदम टेस्टी फूड होतं. अमेझिंग एक्सपिरियन्स. आतलं तुम्ही पूर्ण ॲम्बियन्स बघितलं असेल. फुल पायरेट थीम करून ठेवलेलं. सो इट वॉज एक्स्ट्रीमली गुड. सो आता आम्हाला जायचं आहे गाडी ड्रॉप करायला. नो, आम्ही डायरेक्ट एअरपोर्टवर जाणार आहोत. तिकडेच गाडी ड्रॉप करणार आहोत आणि तिकडून हॅलो गाईस. सो आम्ही एअरपोर्टवर पोचलेलो आहोत. चेक इन झालेलं आहे, सिक्युरिटी झालेली आहे आणि आता आम्ही बोर्डिंगची वाट बघतोय. विमानतळावर आम्ही पोचलेलो आहोत. विमानतळाच्या दिशेने आमचे पाय पुढे चाललेले आहेत. करना है. ताईचे कपडे बघा आणि कपडे. हॅलो गाईस. सो आम्ही पोचलेलो आहोत आता मेलबर्नमध्ये. ही आमची होती ट्रिप आमची इथे संपते. आम्ही घरी पोचलो. ताई आता घरी पोचेल, काका आलेत खाली. सो होप तुम्ही एन्जॉय केली असेल आमची ट्रिप. खूप मजा आली असेल आम्हा सगळ्यांना तुम्हाला बघायला. पुढच्या ट्रिपसाठी वाट बघत राहा. आम्ही लवकरच येऊ नवीन ट्रिपसाठी. आम्हाला माहिती आहे तुम्ही मिस करणार. आम्हाला उत्साह असेल तुमच्या आम्हाला बघण्यामध्ये परत. बट येस, आम्ही परत येऊ एका नवीन ब्लॉगसोबत, एका नवीन ट्रिपसोबत, सेम जल्लोषात, सेम जोशात, सेम धमाकेदार ब्लॉग घेऊन. Should we say the account name एकदा जायच्या आधी, फिनिश Yes. करायच्या आधी? येस येस. Okay, तू काउंट डाऊन दे मग आपण. 3 काय बोलायचं काय आपण? एक भाऊ 2 बहीण. ठीक आहे. 3 मी बोलतो. 3, 2, 1. सो विसरू नका आणि हां 3, 2, 1. सो विसरू नका आणि परत वाट बघत राहा कारण का परत तुमच्या भेटीला येणार आहे एक भाऊ आणि 2 बहीण. बाय बाय.